सर मी पेपर सोडलाय. ओके ओके ओके, किती मार्क पडले? तर 50 प्रश्न होते, दीड तास. 50 नाही, पूर्ण होते 75. पूर्ण 75 होते. हा, एका सेक्शन मध्ये पहिल्या 25 होत्या मराठीच्या याच्यामध्ये, आणि नंतर गणितामध्ये 50 होते. हा. हम्म. तर मला बघा, आता आपल्याला ना सांकेतिक भाषा हा टॉपिक बघायचा आहे आज. सांकेतिक भाषा म्हणजे कसं, आपण आपल्या मित्रमैत्रिणीला नाही का कधी संकेतामध्ये बोलतो, म्हणजे काय दिलं असतं, ह्या अक्षराला आपण ते समजूया, त्याला ते समजूया. मित्रमैत्रिणी बघा, मित्रमैत्रिणी म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी आपल्यामध्ये एक सांकेतिक भाषा तयार करतात. मित्र मित्र आपल्यामध्ये करतात, तर ती सांकेतिक भाषा इथं सुद्धा आहे. तर ती आपल्याला शिकायची, कशा पद्धतीने वापरली जाते ती. या पुस्तकामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सांकेतिक भाषा दिली आहे ते समजून घ्यायचं. बघा, संवाद साधण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणून आपण सगळे भाषेचा वापर करतो, अर्थात आपण बोलतो. ती भाषा समोरच्या व्यक्तीला अवगत आहे असे आपण गृहीत धरतो. एखादा संदेश गुप्त ठेवायचा असेल तेव्हा मात्र आपण नेहमीच्या भाषेत तो संदेश इष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचवणे धोक्याचे असते. मात्र धोक्याचे असते, कारण इतरांनाही आपली भाषा अवगत असल्यामुळे ते संदेश गुप्त राहणे शक्य नसते. अशा वेळी संदेशाचे रूपांतर सांकेतिक भाषेत केले जाते. बघा, तर याचा अर्थ असा आहे की एका एका शब्दासाठी दुसरा शब्द, किंवा एका शब्दासाठी दुसरा शब्द, किंवा एका अक्षरासाठी दुसरं चिन्ह, अशा पद्धतीनं. समजा मला असं लिहायचं आहे, मी तुम्हाला सांकेतिक भाषा समजून सांगतो बघा. सपोज मी असं केलं, बघा, मी अशा पद्धतीनं अक्षरांचा वापर केला. समजा मला ए लिहायचं आहे, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू. ओके, इथपर्यंत आणखीन एक्स वाय झेड पण घेऊन टाकतो. एक्स, वाय आणि झेड. आता ही आपली 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 ही इंग्रजी लँग्वेज आहे. परंतु आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, यासाठी कोड लँग्वेज तयार करायची. आता कोड लँग्वेज मी कशी तयार करतो बघा. माझी कोड लँग्वेज अशी आहे. सपोज मी असं ठरवलं कोड लँग्वेज मध्ये बोलायचं, की मी ह्या ए ला म्हणणार स्मॉल झेड. स्मॉल झेड त्यानंतर हे जे बी आहे याला स्मॉल एक्स, याला वाय. इकडून सुरू करतो मी. याला मी ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला सी म्हटलं, याला डी, याला ई, याला एफ, जी, एच, आय, जे, त्यानंतर इकडे के, यल, त्यानंतर यम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू. काय आलं? अशा पद्धतीनं आपण त्याला काय केलं, आता आपण असं ठरवलं आपण, की आपण ए साठी झड वापरायचे. काय करायचे आता लक्षात घ्या मी काय म्हणतो. तर ए साठी झड हे लेटर आपण वापरणार आहे स्मॉल मधलं. तर मला लिहायचं आहे, मला एक शब्द लिहायचा आहे, तो म्हणजे थँक्यू. मला लिहायचं आहे थँक यू. तर आता मला जर कोड लँग्वेज मध्ये लिहायचं तर मी कसं लिहिणार बघा. कोड लँग्वेज मध्ये लिहिण्यासाठी मला काय करावं लागेल, तर मी आता कोडचे लेटर वापरतो. टी साठी आपलं काय ठरलंय आर, मग मी इथं लिहिलं आर. त्याच्यानंतर आपलं एच साठी काय ठरलेलं आहे यस, मी इथं यस लिहिलं. आणि ए साठी आपलं आहे झड. त्यानंतर एन साठी काय आहे, यम आहे, एन साठी यम आलेलं आहे. के साठी काय आहे बरं, पी आहे. आणि वाय साठी बी. ओ साठी आला आहे यल. आणि यू, यू साठी आला आहे एफ.
आता जर समजा तुम्हाला मी असं सांगितलं, तुम्हाला मी पाठवला संदेश की RSZMPBLF, आणि फक्त तुम्हाला आणि मलाच लँग्वेज माहित आहे की आपण काय केलंय, या अक्षरासाठी ही अक्षर दिलीत, तर तुम्हीच फक्त याला डिकोड करू शकणार, बाकीचे कोणी त्याला डिकोड करू शकणार नाही. काय आहे, लोक म्हणतील काय आहे, पण आपण सांगू शकणार हे काय आहे, थँक्यू. थोडं थोडं समजतंय का मला सांगा? मी तुम्हाला सगळ्याला माईक ऑन केलंय, मी समजायला की हो नाही हो समजायला? सर. सर. हो सर. हो सर. समजलं का? हो सर. हो आता सर. चॅट बॉक्स मध्ये एक नाव हो तुम्हाला सर. लिहायचे, मी सांगतो, बोला. सर तुम्ही तिला जी दिलाय पण तिथं काय दिलं टीला, काय दिलं मी? तिला जी दिलाय पण तुम्ही जी लिहिलाय. दिले, अच्छा जी आहे तो, आणि मी काय आर का बरं घेतलं मी, हे टी समजलं मी. ओके, राईट राईट, बरोबर आहे तुमचं. करू आपण त्याला चेंज करूयात, इथं याला जी करायचं आपल्याला. ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम हो नाही. बघ की नाही, हा, एला झड केल्या बघा, बीला की नाही वाय येते की, मग काय झालं? आणि सीला की नाही यक्स येते की सर. मग काय झालं, बरोबर आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? काय केल्या मग सर तुम्ही? बीला यक्स केल्या आणि सीला वाय केल्या. मग मला नाही प्रश्न समजत आहे तुमचा. ऐका ना तुम्ही, मी काय म्हणतोय, जसं आहे तसं ए ला झेड, ही एक सांकेतिक भाषा आहे, ती आपण बनवली आपल्यासाठी. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारताय तुम्ही ना, मला हॅप्पी लिहून दाखवा, चॅट बॉक्स मध्ये टाका. तुम्हाला लिहायचंय सर. HAPPY, जी सर कोड, सीला एक सील ना सर. काही पण असू द्या ना, काय प्रॉब्लेम येतो लगे मागं पुढे झालं तर? आपली लँग्वेज ती कोणाला सांगायची नाही आपल्याला की अशीच आहे म्हणून. मला हॅप्पी साठी काय होईल ते सांगा, चला चॅट बॉक्स मध्ये टाका, हॅप्पी साठी काय तयार होईल. आपण बनवली ती लँग्वेज, त्याच्यामुळं आपणच कसंही लिहू शकतो, मागं पुढे लेटर देऊ शकतो, कसंही देऊ शकतो. ते असंच एबीसीडी उलटी आली पाहिजे असं काही नाहीये त्याचं. हॅप्पी साठी काय होईल सांगा चॅट बॉक्स मध्ये. एच सेज यस, नंतर झड, यस झड के के बी, कोणाचं आलं? यस झड के के बी, व्हेरी गुड, क्या बात है. दीपसाई, लियाना, स्वरा, सानवी, चैतन्य, सोहम, टाका सगळ्यांनी, सर्वांनी उत्तर द्या, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या सगळ्यांनी. समृद्धी भाविस्कर, समजलं असेल तर उत्तर टाका चॅट बॉक्स मध्ये, बघतोय मी. यस, गुड गुड, राईट. चला, समजली कोड लँग्वेज, अशी कोड लँग्वेज असते, बाकी काही नसते त्याच्यामध्ये जास्त. आता आणखीन एक शब्द सांगतो, याचं एकदा आपण याचं उत्तर काढूया. तुमचं उत्तर बरोबर आहे ते लिहूया इथं उत्तर, आणि नंतर आपण दुसरा दुसरा एक शब्द सांगतो तुम्हाला. बघा, यसचं काय दिलंय, यस दिलंय, मी यस लिहिलं. एचं काय दिलंय, झड दिलंय. त्यानंतर पीचं काय दिलंय, के दिलंय, आणि पुन्हा एक के दिलंय, आणि वाय साठी काय म्हटलंय, बी म्हटलंय. बरोबर. आता बघा, लक्षात घ्या, आता मी काय करणार आहे तर, थोडं मी झूम आउट करतो म्हणजे तुम्हालाही समजेल, मलाही दिसेल व्यवस्थित सगळं. हा, आता मी तुम्हाला एक शब्द लिहितोय, तो तुम्हाला ओळखायचा मी काय लिहिलंय तर. मी एक शब्द लिहिला बघा, एच एफ एम, HFM, मी हा शब्द लिहिला, आणि याचा अर्थ काय होतो सांगा आता तुम्ही. काय आहे हा, रिअल लँग्वेज मध्ये काय आहे याचा अर्थ, चॅट बॉक्स मध्ये टाका. बघतोय मी, गुड. योगिता, प्रार्थना, स्वरा, चैतन्य, वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड, समजलं तुम्हाला बघा. गुड 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 गुड, नाईस नाईस, व्हेरी गुड, छान. आणखीन एक, आता आता आणखीन एक लिहितो हा, तुम्ही ओळखा. वाय यल एन
व्ही एस व्ही आय व्ही. सांगा काय झालं हे? YLNV SVIV. सांगा सगळ्यांनी. कोण टाकते एक नंबरला बघूयात. मी बघतोय तुमचे उत्तर. सांगा. कोणीच नाही आणखीन. वाय. वाय इज फॉर. हे मी कोड लँग्वेज मध्ये लिहिलंय. डीप साई थोडासा प्रॉब्लेम झाला बघा. थोडं चेंज करा. एनीबडी एल्स? येस, समृद्धी पांढरे. व्हेरी गुड, नाईस. नाव नेक्स्ट वन. सांगा, बोलून सांगा, बोलून, लिहून नका, बोलून सांगा. कमी जमलं की नाही? जमलं ना? कमी समजलं का सगळ्यांना? कमी हो काही सर. प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? हो सर. नो सर, लय भारी. हा, याला म्हणायचं कोड लँग्वेज, सांकेतिक भाषा. आता आपण याचे जे प्रश्न आहेत ना, मराठीमध्ये कसं असतं, काय असतं ते समजून घेऊया. आता तुम्हाला इतकं तर समजलंय कसं करायचं, बरोबर? हो सर. यस, ओके, चला पुढे जाऊया. बोला. बघा, आता हे झालं. आपण आपण याला एक प्रॅक्टिकली कसं करायचं ते समजून घेतलं. आता आपण पुढे जाऊयात. बघा काय म्हटलं इथं. पहिला प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत क म्हणजे ख, ग म्हणजे घ आणि च म्हणजे छ, तर परीस हा शब्द कसा लिहिणार? क ला ख केलं, क ख ग हे असं केलं. हा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. हम्म. हे बघा, क ख ग घ आपण असं लिहितो ना, तर त्यांनी क ला, हे क आहे ना, क ला ख म्हटलंय, आणि क ला ख आणि ग ला घ. तसंच क ख ग घ च, च ला म्हणलंय छ, म्हणजे जे लेटर आहे त्याला पुढचं लेटर म्हणलंय. हा, लेटरला पुढचं लेटर. तर मग आता कसं, प ला काय म्हणतील? प ला काय म्हणणार? प ला म्हणणार फ. प ला काय म्हणणार? बघा, प ला म्हणणार, प च्या पुढं फ येतं म्हणून प च फ झालं. री, र च ल आणि स, स च्या पुढं ह. फ ली ह, फ ली ह, 2 नंबरचा पर्याय. असं दिलेलं असतं, ते आपल्याला शोधायचं असतं. समजले का कसा प्रश्न झाला हा? तर पहिला समजला का? हो सर. हो सर. हा, समजले दुसरा सर. दुसरा बघा. दुसऱ्यात काय केलं बघा. दुसऱ्यात काहीच नाही, त्याने एकदम सोपं केलं. काना दिला फक्त. अ ला आ केलं, भ ला भा केलं आणि य ला य केलं. आ भाय कारण. तसं इथं काय होईल? समर सामार. तर फलकचं काय होईल सांगा बरं? फलकाना पालक. फा आणि ल ला काना ला, फालाक. सर काय होईल? पालक. पालक. ला ला पालक. फालाक, बरोबर. पालक. आता हे बघा एक पालक. सर, यस, गुड सर गुड ऐका गुड. ना, ही सगळी उत्तरं दिसतायत ती प्लीज रफ करा ना. हो हो हो, यस यस यस. हा, आपण सगळे प्रश्न करणार नाहीत. जस्ट 2 प्रश्न करून फक्त कन्सेप्ट समजून घेणार आहेत आणि पुढच्या टॉपिक कडे. कालच्या सारखं, काल कसं गेलं होतं आपण, एक एक टॉपिक समजून घेतला, तसं करणार आहेत. हा, चला बघा प्रश्न बघा. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी. एका सांकेतिक भाषेत दान हा शब्द असा लिहितात, गाजर हा शब्द असा लिहितात, सतरा हा शब्द असा लिहितात, तर कपाट हा शब्द कसा लिहिणार? चॅट बॉक्स मध्ये टाका.
काय होतं थोडं लक्षात घ्या आधी, आपण समजून घेऊ हा. मग तुम्ही तुमचं उत्तर बघा, चेक करा बरोबर आलं का नाही. तर मी काय सांगतोय का, बघा आता, हे गाजर नाव आहे ना, तर याचं र, शेवटचं र पुढं आणलं, आणि हे ग आहे का ग, ह्या ग चा काना काढून त्याला 2 नंबरला नेलं, आणि जे मधलं आहे का त्याला शेवटी नेऊन त्याला काना दिला. काय म्हटलं बघा मी, र 1 नंबरला, आणि मधलं अक्षर शेवटी, आणि हे पहिलं मधात. मग आता आपण कपाट लिहू इथं, बघा, क पा ट. आता काय सांगितलंय, र पहिल्यांदा आणलं, शेवटचं पहिल्यांदा म्हणजे ट पहिल्यांदा. त्यानंतर काय केलं, ज्या रगजा मधल्याला काना दिलाय, मधल्याला काना दिला, सदरा च र साध, मधल्याला काना दिला म्हणजे काय करावं लागेल आपल्याला इथं, ह्याच्यामध्ये ट लटलेलं, आणि ग 2 नंबरला गेलं, मग इथलं काय होईल, क मधात येईल, आणि काना आहे पाला, तो पाचा काना कुठं जाईल, शेवटच्याला गेला, मधल्याचा काना बाजूच्याला जाईल. टाकप, तुमचं काय म्हणणं आहे, टाकप का, 3 नंबर की 4 नंबर, 3 नंबर. थोडं लॉजिक समजून घ्यावं लागेल काय दिलं तर, आणखी एकदा बघू काय झालं तर. दान मध्ये काय केलं त्यांनी, काना बाजूला दिले इकडे, ठीक आहे. त्यानंतर सदरा, सदराचं काय केलं, र सा द, काना मागच्या शब्दाला दिला. त्याच्यानंतर गाजर, गाजर मध्ये र ग जा, काना शेवटच्या शब्दाला दिला. आता आपण काय करावं, तुमची ऍडवाइस सांगा, एकानं बोला, एकेकानं. हा, काय होईल सांगा. टाकप हा, टाकपच होणार. टाकप ओके ओके, टाकप. सर ठीक आहे, थोडं कन्फ्युजन आहे. टाकप हा, सर थोडं, टकाप नाही प्रॅक्टिस केल्या होईल थोडस. सर टकाप हा, एक मिनिट एक मिनिट, हा एकच मिनिट वेळ द्या मला. कोणाला प्रश्न काढ बरं ते. तो याच्यामध्ये काय झालं याच नेमकं 2 नंबरचं. कपटा, कपटा हे उत्तर बरोबर आहे, कपटा, कपटा. कारण त्यांनी काय केलं, ते काना पुढच्याला दिला, याचा काना आहे ना, हे फक्त काना पुढे दिलंय, म्हणून त्यांनी उत्तर काय दिलं, टाकप. टाकप दिले बघा, टाकप बरोबर आहे, हे 3 नंबरचं बरोबर आहे. ते टाकपचं तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेल मी.
उद्याच्या क्लासमध्ये एकदम व्यवस्थित. ठीक आहे. एखादा प्रश्न हार्ड असू शकतो जो की आपल्याला व्यवस्थित समजणार नाही, त्याला बघूयात आपण नंतर. चालेल का तुम्हाला उद्या बघितलेलं त्याला? हो सर. मी बघितलं परंतु तो थोडासा हार्ड हार्ड आहे. मी तुम्हाला सांगतो उद्या, पण उद्या तुम्हाला तर 100% समजेल. आता आपण थोडं पुढे जाऊया. अक्षरासाठी अंकाचा वापर. अक्षरासाठी अंकाचा वापर बघा, आता लक्ष द्या इथं. उत्तर जरी असलं इथं तरी पण तुम्ही लक्ष द्या मी काय म्हणतो त्याच्याकडं. काय म्हटलंय बघा. जलद, जलद साठी 725. जलद साठी 725 बघा. ज साठी 7, ल साठी 2, द साठी 5. त्यानंतर रयत साठी 839. रयत साठी 839 आणि पसंत साठी 6, 1 आणि 9. ओके. आता आपल्याला विचारलं त्यांनी संजय कसं लिहिणार. संजय. आता स साठी काय आलंय बघा. आता तुम्ही स साठी काय दिलंय. स साठी इथं 1 नंबर दिलंय. सर त्यानंतर 173. पर्याय क्रमांक 3. सॉरी 4. 4 नंबर. सर 4 नंबर. पर्याय हो क्रमांक 4. चार. 173. हा बघा. तर हा स साठी दिलाय 1, तो आपल्याला इथे 1 लिहायचा. ज साठी काय दिलं बघा. ज कुठे आहे. ज इथं आहे. ज साठी 7 आहे. मग ज साठी 7 लिहायचा. ए साठी काय दिलंय 3, संजय. त्यानंतर पुढचा बघा. एका एका सांकेतिक भाषेत बॅट असं लिहितात, अँट असं लिहितात आणि नेट असं लिहितात, तर सांकेतिक भाषेत बिन कसं लिहाल. बिन. आपल्याला बिन लिहायचंय. कसं लिहिणार बघा. बिन कसं लिहिणार. हम्म. बघा आता काय म्हटलं, थोडं हे समजून घ्या तुम्ही. हे थोडं वेगळं लॉजिक आहे हा. समजलं पाहिजे तुम्हाला. एकदा समजलं की मग जमतं, तुम्हाला करता येतं. बघा. बॅटला असं लिहिलंय बघा. त्यानंतर अँटला असं लिहिलंय, नेटला असं लिहिलंय. तर बिन हा शब्द करायचा आपल्याला. बी साठी काय असेल. बी साठी आता इथं बघा कसं समजून सांगितलंय हा. ए ए 2 वेळा आलं. मग याच्यामध्ये दोन्ही मध्ये लेटर कोणतं आहे हे थोडं मी इथे सांगतो मला बघा. आता मी लिहिलं असं BAT. बॅट साठी काय शब्द आहे. 2 7 8. त्यानंतर AN आणि टी. अँड साठी काय शब्द आहे. 2 7 6 अक्षर अंक. NET. नेट साठी काय आहे. 7 6 5. ओके. लक्ष दे, उद्या येईल तुला सुद्धा असा प्रश्न एखादा. आता बघा. आता याच्यामध्ये दोन्ही मध्ये सारखं कोण आहे. ए. याच्यात पण ए आहे आणि याच्यात पण ए आहे. मग आता इकडं दोघांमध्ये सारखं कोण आहे. हा हा. हम्म. हा तिन्ही मध्ये कोणतं ते पण बघायचं आपल्याला. बघा तिन्ही मध्ये आता हे झालं. आपण याला वेगळा कलर घेऊ. तिन्ही मध्ये एक अक्षर आहे. ते अक्षर कोणतं आहे बघा. हे बघा याला मी बॉक्स करतो. इथं पण टी आहे, इथं पण टी आहे, इथं पण टी आहे. आणि तिन्ही मध्ये कोणतं आहे इकडं. इकडं तिन्ही मध्ये कोणतं आहे. 7 आहे. तर मग आपल्याला असं समजलं की टी ची किंमत 7 आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही मध्ये आता 7 तर कटला. आता कोण राहिलं. 2 राहिलं. मग ए ची किंमत किती आहे. 2 आहे. आणि त्यानंतर पुढे सांगा. आता हे हे 2 कटले. हे ही किंमत कटली. आता राहिलं कोण आपल्याकडे. आपल्याला काय पाहिजे आणखीन. AT सापडलं आपल्याला. बिन पाहिजे ना. तर एन 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 ह्या दोघांमध्ये, खालच्या दोघांमध्ये, खालच्या दोघांमध्ये एन आहे. आपण एन ला बघू. हे बघा. हे एक एन आणि हे इथं एक एन. ह्या दोघांमध्ये एन आहे. याचं नाव आहे 6. मग एन म्हणजे कोण. 6. आता कोण राहील आपला. अं, इथं बी म्हणजे बी ची किंमत 8. त्याच्यानंतर आता कोण राहिलं. ई. ई ची किंमत एक अक्षर राहिलं 5. हे असं. तर आता आपल्याला एवढं भेटलं. आता बी पाहिजे आपल्याला. बी साठी काय आपला शब्द काय. बिन. BEAN. बी साठी आहे 8. ई साठी आहे 5. ए साठी आहे 2 आणि एन साठी आहे 6. तर 8 5 2 6. कुठं आहे ते. 8 5 2 6. 2 नंबरला. थोडं कठीण आहे हे.
पण थोडं आपल्याला काळजीपूर्वक केलं तर होईल. किती जणांना समजले बघू, किती जणांना नाही समजलं बघू. थोडं कठीण आहेच, त्याला काही पर्याय नाही, आपल्याला करावं लागणार. तर मला समजलं हा थोडं मला समजलं तर मला समजलं. गुड गुड ग्रेट छान. सर आणखी एकदा समजून सांगा किती. येस, आणखी एकदा सांगायची माझी इच्छा आहे, कारण बाकीच्यांना समजलं नसेल. एकदा सांगतो बघा, असंच तुम्हाला नंतर करायचं. मग तुमचे प्रश्न सगळे असे, हे सगळ्यात टफ मेथड एवढीच आहे, बाकी सगळं सोपं आहे. एवढंच फक्त कळायला पाहिजे कसं केलं तर. जरा लक्ष द्या आता. तर ते रफ करून दुसरीकडे द्या. हो सर हो, करतोय काय रब करतोय आणि पुन्हा सांगतोय पहिल्यापासून. आता माझ्यासोबत राहा तुम्ही, लक्ष द्या माझ्याकडे, बघा आता लक्ष द्या माझ्याकडे, सगळ्यांनी लक्ष द्या. मी कसं सांगतोय तर समजेल तुम्हाला ते. सगळ्यात अगोदर मी काय केलं, ते लिहून घेतलं. काय दिलंय बॅटला. मधात मधात बोलू नका, तुमचं माईक चालू आहे म्हणून. शांत राहणार तर बंद करेल मग पुन्हा. 2 7 8 मी लिहिलं. त्याच्यानंतर मी लिहिलं ANT, अँट म्हणजे 2 7 6. त्याच्यानंतर मी लिहिलं नेट, NET, नेट म्हणजे 7 6 5. इतकं लिहिलं मी. आता मला बिन पाहिजे, पण त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता कधी पण प्रत्येक वेळी तुम्हाला काय दिलेलं असणार, एक अक्षर सगळ्यात सारखं दिसणार, सगळ्यात सारखं. मग इथं बघा, हे टी टी टी, तिन्हीच सारखं दिसलं. मग तिन्हीच एक अंक सुद्धा सारखा दिसणार. 7 7 7, म्हणजे तुमचं टी बरोबर 7 आलं. टी बरोबर 7 कसं आलं कळालं का सगळ्यांना? एकदा हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. हो सर. सोपं होतं ना? येस. आता पुढे बघा. आता टी नंतर आपण शोधूया. हे पहिलं ए, इथं एक ए आहे, इथं एक ए आहे. आता दोघांमध्ये सारखं कोण आहे? 2 2, म्हणजे ए ची किंमत झाली 2. हा 2 कटला, हा 2 कटला. आता आपल्याकडे याच्यामध्ये एन एन आहे. मग एन एन ची किंमत दोघांमध्ये 6 6 सेम आहे, म्हणजे एन म्हणजे 6. आणि आता इथं ई राहिलं, याच्यामध्ये फक्त 6 6 कटलं, फक्त 5 राहिलं. मग आपण ई ची किंमत घेतली 5. आणि कोण राहिलं पुन्हा? इथं बी राहिलं, आणि इथं 8 राहिलं. मग बी ची किंमत घेतली 8. आता बघा, आपल्याला लिहायचं बिन, बी ई ए एन. मग बी बरोबर किती आपलं? 8 आलं. त्यानंतर ई बरोबर किती आलंय? 5 आलं. ए बरोबर 2 आणि न बरोबर 6. 8 5 2 6. चला, समजलं का सांगा आता? हो सर. सगळ्यांना समजलं? हो सर. ओके, चला हा प्रश्न करा. चला बघा, एका सांकेतिक भाषेत अहमदनगर हा शब्द असा लिहिला जातो, तर हरदम हा शब्द कसा लिहिणार? हरदम असं करायचं. इथं तिथं करताना असं करायचं. ह म द न ग र, असं लांब लांब लिहून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7. आता आपलं लावून लिहायचं. काय पाहिजे आपल्याला? हर दम. हच काय आहे? 2. रच काय आहे शेवटी? 7. पर्याय ड च क्रमांक 4 आणि म च काय आहे? 3. 2 7 4 3, 2 पर्याय 7 4 3. क्रमांक व्हेरी गुड. पर्याय पुढचं बघा. क्रमांक पुढचं, एका सांकेतिक भाषेत कवन हा शब्द असा लिहितात, रमल हा शब्द असा लिहितात, तर लवकर हा शब्द कसा लिहिणार? आता तुम्ही करा. सांगा. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक बघा, आपण आपण लिहूयात. मी पण ऑप्शन लिहितो चला. नंबर 4. पर्याय क्रमांक 4. बरं बरं बरं. क व न 305. त्याच्यानंतर रमल, रमल 6 2 7, 6 2 7. 2 दिले आपल्याला. आता लवकर पाहिजे. ल साठी, हा ल साठी काय आपल्याकडे? 7 आहे. आपण इथं लिहू ल व कर. ल साठी 7 आहे. व साठी काय? 0. क साठी काय आहे? 3. आणि र साठी आहे 6. 70 36. पर्याय क्रमांक 4 सर. 4 70 36. पर्याय क्रमांक 4. हा, आता पुढे घ्या. हे बघा काय म्हटलं, एका सांकेतिक भाषेत ए बरोबर 6, बी बरोबर 3. तर हे करा. 16. नक्की? हो सर. ए ची किंमत 6 गुणिले बी ची किंमत 3 वजा
6 3 भागिले वजा 3 6 भागिले 3 3 दोन्ही 6 आणि साहित्रिक 18 18 वजा 2 16 तर 2 16 राईट व्हेरी गुड लास्ट क्वेश्चन हे क्वेश्चन लास्ट आहे आपलं सांगा एका सांकेतिक भाषेत पुढील अक्षरासाठी अंक वापरले तर डब्ल्यू भागिले क्यू नंबर 4 डब्ल्यू म्हणजे किती ऑप्शन नंबर 4 8 भागिले सर 2 4 वजा सर पर्याय 4 क्रमांक 4. बेचोकाट 0 वाय 0 0 सर वाय बेचोकाट 4 वजा 4 बरोबर 0 ओके डन पर्याय क्रमांक 4 सर ओके साहेब ओके 4 4 येस 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 चला समजलं का सगळ्यांना हो सर.